गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। माझ्या लहानपणी जेव्हा मला शाळेला सुट्टी लागायची ना, तेव्हा मग ती गौरी गणपतीची असू दे किंवा दिवाळीची असू दे किंवा मे महिन्याची असू दे, मी माझी बॅग भरून सरळ मामाच्या गावाला जायची आणि ते मामाच्या गावाला खूपच धमाल मस्ती असायची। आणि गावाला कसं असतं माहिती आहे का, सकाळी नाश्त्याला भाजी भाकरी असते आणि आम्ही जेव्हाही गावाला जायचो ना, तेव्हा आजी आमच्यासाठी छान मस्त तांदळाची भाकरी आणि त्या भाकरीबरोबर ओल्या नारळाची चटणी करायची। ती चटणी एवढी टेस्टी लागायची ना, तर आम्ही एक भाकर खाण्याऐवजी 3 ते 4 भाकरी आम्ही खायचो आणि ती चव अजूनपर्यंत किंवा आतापर्यंत ती चव आहे जिभेवरती। आता माझी आजी ह्या जगामध्ये नाही आहे, पण तिने आम्हाला जे जे खाऊ घातलेलं आहे ते त्या सगळ्या चवी आमच्या जिभेवरती आहेत, त्या आठवणी अजूनपर्यंत म्हणजे ताज्या आहेत। तर मी आज तुमच्यासोबत ओल्या नारळाची चटणी रेसिपी शेअर करणार आहे। तर चला पटापट किचनमध्ये आणि रेसिपीला सुरुवात करूया। ओल्या नारळाची चटणी तयार करून घेण्यासाठी इथे मी एक मोठा असा नारळ घेतलेला आहे। आता हा नारळ आपल्याला फोडायचा आहे आणि फोडून विळ्यावरती छान मस्त हा नारळ खवणून घ्यायचा आहे। तर इथे मी पूर्ण एका नारळाची चटणी अजिबात करणार नाही, तर अर्ध्याच नारळाची चटणी करणार आहे। जर तुम्हाला चटणी जास्त प्रमाणात करायची असेल तर तुम्ही पूर्ण एका नारळाचा किस घेऊ शकतात। तर इथे मी अशा पद्धतीने नारळ फोडून तो खवणून घेतलेला आहे। तर चला आता आपण चटणी तयार करून घेऊया। चटणी तयार करून घेण्यासाठी इथे मी एक मोठा असा कांदा घेतलेला आहे, तो स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता घ्यायचा आहे आणि कोथिंबीर। तुम्हाला जर इथे चटणी खूप अशी झणझणीत करायची असेल ना, तर तुम्ही मिरच्यांचा जास्त वापर करू शकता। इथे मी 3च मिरच्या घेतलेल्या आहेत। तर ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, त्याचबरोबर खोबऱ्याचा कीस आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। आणि आपण ही जी ओल्या नारळाची जी चटणी करतो आहे तेवढंच सांगेल, हा जो कीस आहे ना, या किसामध्ये ना छान मस्त ना असं बोलतात ना, ते दूध असं तर दुधाचा फ्लेवर लागतो आणि ओल्या नारळाची चटणी एकच नंबर लागते। आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपल्याला झाकण लावून ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। आणि इथे आपण ग्राइंड करण्यापूर्वी अगदी पाव चमचा मीठ ॲड करणार आहोत। तर इथे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान मस्त अशी चटणी तयार करून घ्यायची आहे। तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे। आता इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, फ्राय पॅन गरम करून घेतलेला आहे, गॅस बारीक केलेला आहे, ऑइल ॲड करायचं आहे। ऑइलसुद्धा छान मस्त आपलं गरम झालेलं आहे। आता सर्वप्रथम आपण इथे शेंगदाणे छान मस्त या तेलामध्ये तळून घेणार आहोत। अगदी 1 ते 2 मिनटं छान मस्त तळून घ्यायचे आहे। तुम्हाला माहिती आहे, चिवडा करताना आपण ज्या पद्धतीने शेंगदाणे तळून घेतो ना, सेम तसेच शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। साधारणपणे 3 ते 4 मिनटं लागतात। इथे शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं आहे, त्याच तेलामध्ये जिरं, राई ॲड करायचं आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे। इथे मी सुद्धा पुन्हा एक कांदा बारीक चिरून घेतला होता, तो ॲड करायचा आहे। कढीपत्ता ॲड करूया, छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। आणि इथे मी पुन्हा एकदा अगदी पाव चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि मीठ का ॲड केलं, कारण इथे मिठामुळे कांदा खूप छान मस्त असा मऊ शिजतो। आता टोमॅटो ॲड करायचा आहे आणि छान मस्त आपल्याला सगळं फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय करण्यापूर्वी ते आपल्याला गरम मसाला आणि हळद ॲड करायची आहे। फ्राय वगैरे करून झाल्यानंतर आता इथे आपण लाल तिखट अर्धा चमचा आणि इथे मी 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर
ॲड केलेली आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी वाटणाचं पाणी ॲड केलेलं आहे. ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. एवढंच की ही जी ग्रेव्ही आहे ना, या ग्रेव्हीला छान मस्त असं ऑइल सुटलं पाहिजे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे कांदा टोमॅटोची छान मस्त अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण जी चटणी केली होती नारळाची ती यामध्ये ॲड करूया आणि ॲड करून छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं वाफ द्यायची आहे. खरं म्हणजे आपल्याला 10 मिनटं वाफ द्यायची आहे, पण या 10 मिनटामध्ये 5 मिनटांनी झाकण काढून ही जी चटणी आहे ही छान वर खाली करून घ्यायची आहे, कारण फ्राय पॅनला ही चटणी लागता कामा नये. आणि तुम्ही बघू शकता 5 मिनटानंतर पुन्हा मी झाकण काढून ही चटणी 5 मिनटं म्हणजे छान असतं फ्राय करून घेतली आणि पुन्हा 5 मिनटं वाफ काढून घेतली. अशी 10 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तर इथे ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, ही जी चटणी आहे ना ही आपण सर्वप्रथम एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपण एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर ही जी चटणी आहे या चटणीला आपण तडका देणार आहोत. आणि तडका दिल्यानंतर ही जी चटणी आहे चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते. तर इथे मी तडका बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे, जिरं राई ॲड करा, त्यानंतर कढीपत्ता ॲड करा आणि कढीपत्ता ॲड केल्यानंतर गॅस बंद करा, कारण आपलं ऑइल थोडं जास्त गरम झालेलं आहे. त्यानंतर अगदी 1-2 मिनटानंतर आपल्याला इथे काश्मीरी मिरची पावडर ॲड करायची आहे. आता इथे आपला तडका तयार झालेला आहे. हा जो तडका आहे हा आपल्या चटणीवरती ॲड करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, तडका तयार करताना लाल तिखट लगेच नका टाकू, अगदी गॅस बंद केल्यानंतर 2 ते 3 मिनटानंतर लाल तिखट ॲड करा, कारण ना जर तुम्ही गरम तेलामध्ये लाल तिखट ॲड केली तर ते मसाला जळू शकतो. आता वरतून छान मस्त आपलं हे जे तळलेले शेंगदाणे ते ॲड करायचे आहेत. तर इथे अशा पद्धतीने ओल्या नारळाची आपली चटणी तयार झालेली आहे आणि भाकरीबरोबर खाताना छान मस्त शेंगदाणे क्रंची कुरकुरीत आणि चटणी तर एकच नंबर अशी लागते. तर इथे आपण ओल्या नारळाची चटणी तयार करून घेतलेली आहे आणि ही जी चटणी आहे ना एवढी टेस्टी अशी लागते ना, तर एक भाकरी खाण्याऐवजी 2 ते 3 भाकरी आपण नक्कीच खाऊ. आणि गावाकडे आधी किंवा आत्तापर्यंत आणि अजूनही गावाकडे सकाळी नाश्त्याला तांदळाची भाकरी आणि त्यासोबत भाजी असते. तर भाज्या कुठल्या असतात, तर कडधान्य असतात, जी सुकी मच्छी असते, तर कधी आपल्या आवारामध्ये कुठल्या पालेभाज्या वगैरे असतील तर त्या भाज्या केल्या जातात. पण सकाळी नाश्त्याला भाकरी आणि भाजी असते. आणि आम्हीसुद्धा जेव्हा गावाला जायचो तेव्हा आजी आमच्यासाठी छान मस्त अशी ओल्या नारळाची चटणी आणि भाकरी करायची आणि चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट असायची. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत आहे कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या, बाय बाय.